हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024च्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत आहोत. तर मित्रांनो, आता आपली PSI पूर्वपरीक्षा 2013ची आज आपण बघणार आहोत. तर याआधी आपण बाकीचे क्वेश्चन पेपर बघितलेले आहे 2011च्या आणि 12च्या. तर ते तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर तुम्ही बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तसेच किती प्रश्न रिपीट झालेले आहे, तर तुमचे ते पॉईंट या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तसेच मित्रांनो, तुम्हाला नवनवीन अपडेटसाठी चालू घडामोडी दररोजच्या बघण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण PSI पूर्वपरीक्षा 2013ची बघणार आहोत. त्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. तर पहिला प्रश्न, तर 1 + 2 - 3 - 4 अशी सिरीज दिली आहे. तर 28 पर्यंत आहे. तर त्यांची बेरीज किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, यांची मांडणी करायची आधी प्लस साईडला घ्यायचं आणि मायनस साईडला, आणि त्याच्यातून ते वजा करायचं. तर प्लसमध्ये कोणत्या संख्या येतील, तर 1 2 5 6 9 10 13 14 17 18 21 22 25 26. तर या सगळ्यांची बेरीज किती आली आहे, तर ती 189 आली आहे. त्याचप्रमाणे मायनसमधील संख्या कोणकोणत्या येतील, तर -3 -4 -7 -8 -8 -11 -12 -12 -15 -16 -19 -20 -23 -24 -27 आणि -28. तर एवढे सगळ्यांची बेरीज किती येते, तर ती -217 एवढी त्याची बेरीज येते. तर 189 मधून 217 मायनस केल्यानंतर याचं उत्तर किती येतं, तर -28. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील. तर मित्रांनो, 16 कामगार 21 दिवसात 100 साड्या विणतात, तर किती कामगार लागतील जे 12 दिवसांमध्ये 200 साड्या विणतील. तर आपल्याला एकची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण हे 2 0 इथे कट होतील. 2 आणि 12ला भाग जाईल तर 6 येईल, आणि त्यानंतर इथे 2 आणि 16ला पण भाग जाईल, तर 2 8 16, आणि 3 आणि 6ला भाग जाईल तर 2 3 6 आणि 3 7 21, तर 8 7 56. तर याचं उत्तर किती येईल, तर 56 कामगार लागतील का ते 200 साड्या 12 दिवसामध्ये विणू शकतात. तर ऑप्शन पैसे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 6:15 या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानाचा अंक कोणता. तर मित्रांनो, 6च्या वरती किती पण पॉवर असली तर त्याचं उत्तर एकक स्थानमध्ये 6च असतं. तर याचं उत्तर काय आहे, तर ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, जर x/y बरोबर 7/5 असेल तर x + y / x - y ची किंमत किती. तर मित्रांनो, x आणि yचा आपल्याला रेशो दिलेला आहे. x बरोबर 7 येईल आणि y बरोबर 5. x + y / x - y मध्ये जर x बरोबर 7 आणि y बरोबर 5 ही व्हॅल्यू जर टाकली तर काय येईल, तर 7 आणि 5 12 होतील, आणि 7तून 5 गेल्यावर 2 राहतील. तर त्याचं उत्तर काय येईल, तर 6. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर अल्फा + बीटा बरोबर 5 आणि α³ + β³ बरोबर 20, तर ज्या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा असतील ते समीकरण काय असेल. तर मित्रांनो, यामध्ये α³ म्हणजे a + b³ फॉर्म्युला यूज करावा लागेल यामध्ये, आणि त्यामध्ये अल्फा + बीटा म्हणजेच a + b ची व्हॅल्यू आपण पुट करत असतो. तर यामध्ये अल्फा आणि बीटा दिलेला आहे, तर त्याची व्हॅल्यू त्यामध्ये टाकावी लागेल, आणि त्यानुसार त्याचं समीकरण काय येईल, तर x² - 5x + 7 बरोबर 0. तर ऑप्शन 4 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 9 + 9 × 9 - 9/9 ची किंमत काय आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न बॉडमासच्या मेथडनी सॉल्व करावा लागेल. तर बॉडमासमध्ये आपण आधी भागाकार करतो, त्यानंतर गुणाकार करतो, त्यानंतर वजाबाकी, त्यानंतर बेरीज करत असतो. तर यामध्ये 9/9 बरोबर 1 येईल. त्यानंतर 9 + 9 × 9 - 1 असे येईल. तर 9 × 9चा गुणाकार करावा लागेल. तर 9 9 81 येतं. तर 9 + 81 - 1, तर 9 बरोबर 81 मधून 1 गेल्यावर 80 राहता, आणि त्यांच्या दोघांची बेरीज किती येते, 89. तर मित्रांनो, याचे उत्तर काय आहे, तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, 5/0.1 चा स्क्वेअर × 0.5. तर मित्रांनो, 0.1चा स्क्वेअर किती येतो, तर तो 0.01 येतो.
5/0.01 गुणिले 0.5. तर 0.01 गुणिले 0.5चं काय येतं गुणाकार 0.005. तर मित्रांनो खालचा जर पॉईंट आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर पॉईंटच्या नंतर 3 डिजिट आहे 0 आणि 5. तर आपल्याला पॉईंट काढून टाकण्यासाठी वरती 3 शून्य द्यावे लागेल. तर 5000ला 5ने भाग दिल्यावर उत्तर किती येतं तर 1000 येतं. तर याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या. तर मित्रांनो आपण सचिनला एक्स कन्सिडर करूया. त्यानंतर धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या आहे. तर मग धोनी किती येईल तर धोनी x-9 येईल. तसेच सेहवाग येईल तर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या आहे. तर मग x-9 + 12. तर या तिघांची पण बेरीज किती दिली आहे तर त्यांची 228 धावा त्यांनी तिघांनी मिळून केलेल्या आहे. तर x + x-9 + x-9 + 12 त्यांची बरोबर बेरीज किती येईल 228. तर एकची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला तर ती 78 मिळेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे तर 78 आहे. ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर.